छोट्याशा गावामध्ये राहते. आता वाजलेले आहेत 3:30 आणि मी छान अशी तयार झाले. तर कुठे चालले, कशासाठी चालले, व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, तुम्हाला समजेल. गदी माडगुळकरांचं गाव माडगुळे. भाजीपाला घेतलेला स्वतःहून शनिवारी आमचं शनिवारी किरकिरीचा महिना चालू आहे बघा. आटपाडीमध्ये कपड्याच्या दुकानामध्ये आम्ही पोचलो. तर लवकरच आपल्या घरी एक छोटासा कार्यक्रम होणार आहे, तर त्याच्यासाठीच आम्ही खरेदीला गेलो होतो. तसं तर आम्हाला पूर्ण फॅमिलीसाठी कपडे घ्यायचे होते. तर आता काही मी नाही दाखवणार, पण येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगेन की मी नेमकं कोणाकोणाला घेतलं, काय काय घेतलेलं आहे ते. तर आमची शॉपिंग इथं झालेली होती, माझी आणि लाडूची. आता अहोंची करायची बाकी होती, त्यामुळे आम्ही अहोंच्या जेंट्सचं जे सेक्शन आहे त्याच्यामध्ये आलो होतो. मस्त अशी इतर टी शर्ट घातली होती आणि बघत होती तशी. तर 2 घ्यायचे होते, पण एकच ही होती, त्यामध्ये मी एकच चूज केला, तो हा घेतला. आणि भरपूर असं लग्नाची इथे शॉपिंग चालू होती आणि तिथे मुलांना सम्राटसाठी इतकं छान खेळत होते. पण काय करायचं, तिथं गाणं चालू होती खूप मोठ्या आवाजात, त्यामुळे मला इथं व्हायचं होतं की त्याची टोपी दे, मला ऊन लागते, असं खूप भारी. आणि पुतळे बघून माझ्या फोनला काय झालं काय माहिती, फोनच व्यवस्थित चालत नव्हता. खाली केलं का चालायचं, न काचावर केलं ना चालतच नव्हतं. तर अहोने मग ड्रेस घालून बघितला त्यांच्या आवडीचा आणि मस्त असा आम्ही चूज केलेला आहे. तर कोणता घेतला हे तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये समजेल. त्यानंतर मग आम्ही बिल केलं आणि हे इतकं सुंदर इथं पूजा होते ना, बघून खरंच खूप छान वाटलं. चला आता पुढचं काम कंटिन्यू करू. शॉपिंग झाली. कुठं आले बाळा तू? आटपाडीला शॉपिंग केली आम्ही. शॉपिंग. पप्पा गेले तेल टाकायला, मी बसलोय पप्पाची वाट बघत. आमच्या लाडूला आले भूक आले, आई भूक आले. घराच्या बाहेर गेले की भूक येते है ना, भूक येते. मग काय खायचंय? शेव खायचंय. शेव तर घरी आहे. दादू कुठे आहे? कुठे गेलाय? स्कूलला गेलाय. एक माऊ म्हणते स्कूल म्हणायचं नाही, शाळा म्हणायचं. दादा शाळेत गेला म्हण बर. दादा कुठे? शाळेत गेला. बघ माऊ, माझं बाळ शाळा म्हणायला शिकलं. माऊ म्हणते स्कूल म्हणू नका, शाळा म्हणा, शाळा. काय घेतला? फुल घेतला. कशाला फुल? जे बाप्पाला. मोगऱ्याचं घ्या. ओ वास येते का बघ बरं, छान. कशाला? जे बाप्पाला नको, झाडाला छान वाटते, राहू दे. काकाचं आंटी काकाचं झाड आहे. ऊन लागले तोंडावर. जय बाप्पाचे. हा हा जय. नको. शाला की छान छान वाशाला. वाव, एक नंबर. नको तोडू. काका लागवतात बाबा, बॅड बॉय म्हणतात. आपण आलोय आता माडगुळ मध्ये. गदी माडगुळकरांचं गाव तुम्हाला दाखवते, चला. हे आहे माडगुळे. गदी माडगुळकरांचं गाव माडगुळे. लहानपणी तुम्ही यांच्या कविता अभ्यासामध्ये अभ्यासल्याच असणार. माडगुळ
शॉपिंगला आटपाडीला गेलतो. आम्हाच्या मम्मीला कॉल केलता की मी आले का पोरं म्हणून. कॉल केलते तेव्हा आला नव्हता. परत त्यांचा वापस आला की आत्ताच आले पाठीमागे गेला म्हणून. करमलं का मळ्यात? ती टाय ते काढून ठेवायचं ना मळ्यात बॅगात आपल्या. जेवलं मळ्यात? काय खाल्लं? चटणी चपाती ती तुझं फिक्सच आहे लहानपणापासून. 3 चपात्या. खरं सांगते? हा. कोण दिलं तर? चाचीनं का दीदीनं? दे. माझ्या लेकराची काळजी घेतात ग, सांभाळतात माझ्या बाळाला. तुझा लय लाड करतात पहिल्यापासून सगळेच. आतू चाचा तर 10-10, 6-6 पेढे आणायचे मोठे मोठे. नाना पण नाना. 2-1. ना 1-2 आणायचे, पण चाचा लय पेढे आणायचा. आणि दीदी ध्यान ठेवून असायचे. एक तरी पळवायचीच तुझा पेढा. आठवते का तुला? तेव्हा मला समजत नव्हतं म्हणून पप्पा कुठे गेलं? गेलं कामाला. शेततळ्यावर गेलो वाटतं. चला किती वाजलं? 6:45 झालेत. आज बिग बॉस नाही, काय नाही. तन्वी जिंकली रात्री. मला पण नाही आवडलं. मम्मी काय करते? मोटर चालू झाली आता. पाणी झाडावाला खाली आहे ना. मम्मी काय करते? पाणी झाडा मोटर चालू झाली आहे. इकडल्या अंगाला छोटं सोडलंय, इकडं जरा मोठं सोडलंय. ते असं ठेवलं ना, मोटर चालू आहे का बंद आहे समजते. शेततळ्यात पाणबुडी चालू आहे. वाजल्यामुळं कळते की पाणी चालू आहे. वरती पाईप अडकवलाय, पाणी वाजतंय. बाहेर आलं का कळतंय मोटर चालू आहे का बंद आहे. कारण शेततळ्यात पाणबुडी चालू आहे तिकडल्या शेवटच्या पुढे. त्यामुळे हे वाजल्यावर पण मला कळतं. पप्पाचं फोन येतोय मोटर चालू आहे का बंद आहे बघ. येऊन इथं बघायचं. मग ह्याच्यामुळे समजते की मोटर आपली चालू आहे. आता हे जवळजवळ रात्रभर कंटिन्यू खाली बागेत पण सोडले. आणि एक नळ ह्या आंब्याला, एक ह्या आंब्याला. चला आंब्या पडायला लागला. तुमच्यात कधी कुणाला काही खायचं असते. आता अचानक पोहे बनायची ऑर्डर आली. 7:15 वाजले आणि मी बनवते मस्त असे कांदा पोहे. असे पोहे आणि सोबत हो कुणाला खाऊ देतोय? म्हणे म्यावला. हा ठेवू का? ये की बाहेर लेकरू देते माझं. ये खा चल. खाते का? खाऊ दे. जेवणात बनते मस्त अशी बटाटा खिचडी. हा आहे मस्त फोडणीचा भात, बटाटा खिचडी. दिवसभर घरातलं काम, स्वयंपाक पाणी, झाडून साफसफाई, परत शॉपिंगला गेले. आणि हे बघा पसारा. आता हे सगळं काढायचा. आता वाजलेत 9. इथं जेवायला आणून ठेवले. हे बघा, हे सगळं काढल्याशिवाय जेवण जातच नाही.